चला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा श्वेताश्वेतर उपनिषदाचा उपसंहार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। मागच्या 2 प्रवचनामध्ये आपण 4 अध्याय घेतले आणि आजच्या अंतिम प्रवचनामध्ये आपण 5वा आणि 6वा अध्याय असा आपण घेणार आहोत। आणि हे 2 अध्याय संपले म्हणजे उपनिषदाचा श्वेताश्वेतर उपनिषदाचा जो उपसंहार आहे तो उपसंहार आज संपेल आणि आपण मग आज हा विषय पूर्ण करू आणि त्याच्यानंतर पुढच्या रविवारपासून आपण नवीन उपनिषद छांदोग्य उपनिषद हे आपण पुढच्या रविवारपासून सुरू करणार आहोत। ते खूप विशाल आहे, खूप मोठा असा आहे, तर त्या संदर्भामध्ये आता त्याचा परिचय वगैरे पुढच्या रविवारी आपण घेऊया। तेव्हा आज जो आहे तो हा 5वा अध्याय आपण श्वेताश्वेतरचा हे आपण प्रारंभ करत आहोत। आणि त्याच्यामध्ये प्रारंभ पहिल्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तो परमात्मा कसा आहे याचंच वर्णन आपण मागच्या बऱ्याचशा मंत्रामध्ये पाहत आलो आहे। आणि परमात्मा आणि आता ह्या 5व्या अध्यायामध्ये परमात्मा आणि जीवात्मा ह्या दोघांचे कसं परस्परांशी संबंध आहे याचं पूर्ण वर्णन केलेलं आहे। आणि या सगळ्या वर्णनाचा उद्देशच मुळातून असा आहे की आपल्याला परमेश्वराचं ज्ञान सुद्धा झालं पाहिजे, त्याचं स्वरूपाचं आकलन झालं पाहिजे, त्याचं तत्वस्वरूप कसं आहे हेही आपल्याला कळालं पाहिजे आणि त्याचं पूर्ण ब्रह्मांड व्याप्त अशा प्रकारचं त्याचं आविष्कार कसा आहे हेही आपल्याला कळालं पाहिजे। तर आपल्याला त्याच्याबद्दलचा एक प्रकारची भक्ती प्रेम असं निर्माण होईल आणि आपण त्याच्या आश्रयाला जाऊ आणि आपण सर्व सुखदुःखापासून मुक्त होऊ। हा मुख्य उद्देश ह्या सगळ्या उपनिषदाच्या विवेचनामध्ये आहे। तेव्हा पहिल्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की जो परमात्मा हा त्या ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो रहस्यमय लपलेला असून तो असीम आहे आणि तो परब्रह्म परमेश्वरामध्येच सर्व प्रकारच्या विद्या आणि अविद्या अशा हा दोन्हीही स्थिती त्याच्यामध्ये स्थित आहेत आणि तो ब्रह्मस्वरूप असा आहे। आणि या ठिकाणी विनाशशील जडवर्ग तर अविद्या नामाने हे ओळखला जातोच आणि अविनाशी वर्ग म्हणजे जो जीव समुदाय, जो चैतन्य प्रकृती ज्याला असं म्हटल्या जाते, तर ती चैतन्य प्रकृती सुद्धा ही त्या परमेश्वराच्याच या तत्व स्वरूपामध्ये हा त्या ठिकाणी येतो। म्हणून विनाशशील जडवर्ग ही अविद्या नामाने बोलली जाते आणि अविनाशी वर्ग हा जीव समुदायाने बोलले जातो। या अविनाशी जीव समुदायाचं अध्ययन ही जी विद्या आहे त्यालाच ही आपण शुद्ध विद्या असं म्हणू। आणि ही उपयुक्त विद्या आणि अविद्या या दोन्हीवर शासन करणारा जो आहे तो हा परब्रह्म परमात्मा आहे, अशी ह्या पहिल्या मंत्रापासून सुरुवात केली आहे। असा तो जो परमात्मा आहे तो दुसऱ्या मंत्रात असं म्हटलं की जो एकटाच प्रत्येक देहाच्या मध्ये आणि समस्त रूपावर समस्त आविष्कारामध्ये प्रत्येक जीव मात्र, प्राणी मात्र, वस्तू मात्र, अणुमात्रामध्ये समस्त कारणस्वरूप या अधिष्ठानामध्ये असून त्याचंच अधिपत्य आहे। आणि तोच सर्वात पहिल्यांदा उत्पन्न झालेल्या त्याला कपिल ऋषी अशा हिरण्यगर्भास म्हणजेच त्या ब्रह्मदेवास सर्व प्रकारच्या ज्ञानाने पुष्ट करत असतो आणि ज्याने त्या ब्रह्मदेवास सर्वात पहिल्यांदा उत्पन्न होताना पाहिले असा तो परमात्मा आहे। तेव्हा त्या परमात्म्याला ह्या ब्रह्मदेवाचा संबंध कसा आहे असे या दुसऱ्या मंत्रात सांगितलेलं आहे। पुढे तिसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की हा परमदेव परमेश्वर ह्या जगातमध्ये ह्या सृष्टिकालामध्ये एक एक प्रत्येक महाभूतामध्ये अंतर्बाह्य बुद्धितत्वामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या 5ही तत्वामध्ये तो अंतर्बाह्य चैतन्यमय त्या ठिकाणी आहे। आणि तो सर्वांना ह्या उत्पत्ती स्थिती लय ह्या प्रवाहामध्ये तो त्यांचा प्रलयही करतो आणि पुन्हा एकदा सर्ग महासर्गामध्ये त्यांना तो उत्पन्नही करतो। असा तो परमात्मा आहे। असा तो महान ईश्वर तो पुन्हा सृष्टिकालात पूर्वीप्रमाणे सर्व लोकपालांची रचना करून त्या सर्वावर त्याचं हे अनुशासन आणि आधिपत्य असतं असं म्हणून पुढच्या
चौथ्या मंत्रात असं म्हटलंय की ज्या प्रकारे सूर्य हा एकटाच समस्त दिशांना वर आणि खाली इकडे आणि तिकडे सर्व दिशांनी प्रकाशित करत असतो आणि दैदिप्यमान होत असतो, अगदी त्याचप्रमाणे तो परमात्मा भक्ती करण्यास योग्य असा असल्यामुळे तो परब्रह्म परमेश्वर एकटाच समस्त कारणरूप अशा या आपल्या शक्तीवर आधिपत्य करत असतो आणि म्हणूनच त्याचं अध्ययन आणि त्याचा आश्रय घेणं हेच अत्यंत उचित असं आहे असं सांगून पुढच्या 5व्या मंत्रामध्ये असं म्हटलं की जो सर्वांचा परमकारण आहे, जो समस्त तत्वांच्या शक्तिरूप स्वभावास आपल्या संकल्परूप तपाने परिपक्व करत असतो आणि जो समस्त ज्याप्रमाणे शिजवलेल्या पदार्थास नाना रूपाने परिवर्तित करत असतो तोही तो परमात्माच आहे आणि जो एकटाच सर्व गुणास जीवमात्रामध्ये यथायोग्यपणे संयुक्त करून तो त्यांचं स्वभाव बनवत असतो आणि त्या समग्र विश्वाचे तो अशा प्रकारे शासन करत असतो, असा हा तो परमात्मा आहे असं 5व्या मंत्रात म्हटले आहे. पुढे 6व्या मंत्रात त्यांनी असं म्हटलंय की तो वेदांच्या रहस्यभूत ह्या उपनिषदामध्ये लपून बसलेला आहे. आपण उपनिषदाचा अभ्यास करतोय आणि तो कसा लपून बसलेला आहे त्याचंच आपण आता अध्ययन करतोय की तो रहस्य त्याचं काय आहे याचाच आपण अध्ययन करतोय. म्हणून या ठिकाणी ह्या मंत्रामध्ये असं म्हटलं की वेदांच्या ह्या उपनिषदामध्ये तो रहस्यमय पद्धतीने लपून बसलेला आहे. वेदांच्या प्रागट्य स्थानात असणाऱ्या त्या परमात्म्यास ब्रह्मदेव जाणत असतात, ज्यास पुरातन देवता आणि ऋषीलोक देखील जाणत असतात आणि अवश्यच त्या परमात्म्यामध्ये ते तन्मय होऊन ते अमृत स्वरूपामध्ये एकरूप झालेले असतात. तेव्हा या 5व्या मंत्रामध्ये असं निवेदन केलं होतं आधी आपण की परमेश्वर सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या गुणांच्या बरोबर संयोग करून घेत असतो. तेव्हा जीवात्म्याचे स्वरूप आणि नाना योनीमध्ये भ्रमण करण्याचे कारण इत्यादी दाखवण्यासाठी आता विभिन्न प्रकारे आता पुढे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि 7व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतात की जो गुणाने बांधला गेलेला आहे आणि जो फळाच्या आशेने कर्म करणारा आहे तो जीवात्मा आणि त्या आपल्या केलेल्या कर्मफलाचा उपभोग करणारा आणि विभिन्न रूपात प्रगट होणारा 3 गुणाने युक्त असणारा आणि कर्मानुसार 3 मार्गाने गमन करणारा तो प्राणांचा अधिपती जीवात्मा आपल्या कर्मानेच प्रेरित होऊन तो नाना योनीत भ्रमण करत असतो. तेव्हा असं हे जीवात्म्याचं स्वरूप त्यांनी ह्या 7व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे की तो कसा आहे हे इथे स्पष्ट केलेलं आहे की तो जो सर्व प्रकारचं कर्म करत असतो, कर्माच्या फलाची आसक्ती असते, कर्मफलाचा भोग भोगत असतो आणि ज्या प्रकारे कर्माचं फल निर्माण झालेलं आहे त्या प्रकारे त्याला लोक प्राप्त होतो, योनी प्राप्त होते आणि त्याप्रमाणे तो या सर्व पंचमहाभूतात्मक प्रकृतीला धारण करून त्यातच आसक्त होतो, असा तो जीवात्मा आहे. तेव्हा त्या जीवात्म्याचे स्वरूप कसं असतं ह्याही जिज्ञासेवर पुढचा मंत्र म्हटलेला असा सांगितलेला आहे की जो मात्र केवळ अंगठ्याच्या मापावर, अंगुष्ठ मात्र म्हटलंय, त्या अंगठ्याच्या मापा एवढा आणि सूर्याच्या समान प्रकाश स्वरूप तसेच संकल्पने अहंकाराने युक्त असलेला असा तो जीवात्मा आहे. बुद्धीच्या गुणामुळे आणि स्वतःच्या गुणामुळेच आरीच्या टोकाप्रमाणे सूक्ष्म आकृती असणारा असा हा जीवात्मा आहे आणि अशा ह्या जीवात्म्याला देखील निसंदेहपणे ज्ञानी पुरुषाकडून निरीक्षण केले जाते. इतका तो जरी सूक्ष्म असला तरी ज्ञानी पुरुष जे आहेत त्या जीवात्म्याला संपूर्णपणे जाणतात, त्याचे सर्व लक्षण सुद्धा ते जाणून घेत असतात आणि तो हा चैतन्य प्रकृती का म्हटलंय कारण तो स्वतः स्वरूपतः चैतन्यमय आहे आणि तो प्रत्यक्ष जो आविष्कार करतो तो त्या प्रकृतीला धारण करून करतो म्हणून त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. म्हणून परा आणि अपरा प्रकृती, तर अपरा प्रकृती ही अष्टदा प्रकृती ही पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक आहे आणि परा प्रकृती जी आहे ही चैतन्यमय प्रकृती आहे. त्यानंतर ह्या पूर्व मंत्राच्या मध्ये जे जीवात्म्याचे स्वरूप जे सुरीच्या टोकाप्रमाणे सूक्ष्म दाखविले आहे त्यालाच आणखीन स्पष्ट करण्याकरता पुढचा 9वा मंत्र आहे आणि त्या 9व्या मंत्रात असं म्हटलं की केसाच्या टोकाच्या आकाराचे आणि त्याच्याही शतांश भागाचे आणि पुनश्च शतांश भागाचे अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म असा जो आहे तो अशा इतक्या
सूक्ष्म आकाराचा हा जीव जो आहे तो त्या जीवाचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो असीम भावसंवेदना सिद्ध करण्यास तो जीवात्मा कसा सिद्ध आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तेव्हा ह्या संदर्भामध्ये पुढे 10व्या मंत्रामध्ये हा जीवात्मा आणखीन कसा आहे याच्याबद्दल सांगताना असं म्हटलेलं आहे की हा जीवात्मा जो आहे हा स्त्री नाहीये, पुरुष नाहीये, नपुसक नाहीये, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष असा भेद नाही. तर तो ॲब्सोल्यूट म्हणजे ज्याला आपण निरपेक्ष असं म्हणतो की तो प्रकृती निरपेक्ष आहे. कारण स्त्री ही प्रकृती आहे, पुरुष हे प्रकृती आहे, पण तो प्रकृती निरपेक्ष असल्यामुळे तो स्त्री नव्हे, तो पुरुष नव्हे, तो नपुसक नव्हे, आणि तो ज्या शरीरास ग्रहण करत असतो त्या शरीराशी मात्र तो आसक्त होऊन संबंध प्रस्थापित करत असतो, असा तो जीवात्मा आहे. आणि अशा त्या जीवात्म्याबद्दल हे वर्णन केल्यानंतर पुढे असं म्हणतात की संकल्प, स्पर्श, दृष्टी आणि मोह ह्यापासून, तसेच भोजन, जलपान आणि वर्षाद्वारे प्राण्याच्या सजीव शरीराची वृद्धी आणि जन्म होत असतो, तेव्हा हा जीवात्मा भिन्न भिन्न लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या शरीरास क्रमशः प्राप्त होऊन तो तिथले तिथले भोगत असतो. तेव्हा अशा या जीवात्म्याचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन करताना त्याचा प्रकृतीचा संबंध कसा आहे आणि प्रकृतीमध्ये कर्मभोग समुच्चय आणि ते प्राप्ती करून पुन्हा पुढच्या देहामध्ये जाण्याची ही अखंड प्रक्रिया ही जीवात्म्यामध्ये चालू असते. आणि म्हणून हा जीवात्मा पुन्हा पुन्हा विभिन्न देहामध्ये गमनागमन का होत असतो ह्याची जिज्ञासा जेव्हा केली तेव्हा त्या जिज्ञासाचं उत्तर देताना ते असं म्हणतात की जीवात्मा आपल्या कर्माचे संस्कार रूप गुणाने आणि शरीराच्या गुणाने युक्त झाल्याच्या कारणाने तो अहंममत्व, अहंता आणि ममता इत्यादी आपल्या लक्षणाच्या प्रभावाने तो स्थूल आणि सूक्ष्म रूपास म्हणजे आकृतीस व शरीरास स्वीकार करत असतो. आणि त्यांच्या संयोगाचे कारण हे अन्य काही दुसरे असेल असे काही निरीक्षण केलेले आहे. तेव्हा हा जो आहे हा देह अहंता आणि ममता ह्या दोन गोष्टीने युक्त आहे. मी आणि माझं हे या जीवात्म्याचं लक्षण आहे. आणि ह्या दोन लक्षणांनीच तो स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही देहास धारण करून त्याच्याशी संयुक्त होतो आणि मग तो या संबंध ब्रह्मांडाचं आणि या प्रकृतीचं हे निरीक्षण करत असतो. आणि अनादिकाळापासून चालत असलेल्या अशा त्या जन्म मृत्यू रूप बंधनापासून सुटण्याचा उपाय काय आहे अशी जिज्ञासा ही जेव्हा मनुष्य देह धारण करतो तेव्हा त्या जीवात्म्याला निर्माण होतो. तेव्हा त्या जिज्ञासेस उत्तर देण्याकरता या 13व्या मंत्रात असं म्हटलं आहे की कळी काळाचं म्हणजे कलिल असं त्याला म्हटलंय की त्याच असाने बनलेला तो दुर्गम संसाराच्या अंतर्गत तो व्याप्त असणारा आणि आदि अंताच्या रहित असणारा म्हणजे अनादी आणि अनंत असलेल्या त्या समस्त जगताची रचना करणारा आणि अनेक रूपधारी आणि जगताच्या सर्व बाजूनी घेरलेल्या अशा एकमेव अद्वितीय परमेश्वरास जाणून घेणारा मनुष्यच हा सर्व बंधनापासून तो संपूर्णपणे मुक्त होऊन जातो. ज्यावेळेस तो त्या परब्रह्म परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून त्याच्या आश्रयाखाली त्याची भक्ती करतो तेव्हाच त्याला या सर्व बंधनापासून मुक्ती मिळते. तेव्हा आता या अध्यायाच्या उपसंहारामध्ये वर सांगितलेले सर्व निवेदने पुन्हा एकदा स्पष्ट करीत परमात्म्या प्राप्तीचा उपायही सांगितला आहे आणि त्याची फलश्रुतीही सांगितली आहे. तेव्हा ह्या पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलंय की श्रद्धा आणि भक्ती आणि ह्या भक्तीच्या भावाने प्राप्त होण्यास योग्य असा आश्रयरहित असलेला जो संबोधन केल्या जाणाऱ्या आणि जगताच्या उत्पत्ती व संहार करणारा करुणा स्वरूप
सर्व कलांनी रचना आणि करणारा आणि परमदेव परमेश्वर हा साधकास प्राप्त होणे हाच उद्देश आहे. साधकाने त्याला जाणून घेतलं पाहिजे. तेव्हा हा शरीरास नेहमीसाठीच हा त्याग करत असतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रापासून तो मुक्त होत असतो. जेव्हा तो ह्या परब्रह्म परमेश्वराचं संपूर्ण ज्ञान प्राप्त करतो आणि तो त्याच्या आश्रयाला जाऊन त्याची श्रद्धेने भक्ती करतो, असं ह्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये 15व्या मंत्रामध्ये म्हणतात की कित्येक बुद्धिमान लोक स्वभावास जगताचं कारण आहे असं सांगत असतात. काही दुसरे लोक काळाच जगताचं कारण आहे असं दाखवत असतात. आणि हे लोक मोहग्रस्त झाले आहेत, कारण ते वास्तविक कारणास जाणत नसतात. वास्तविकतेने पाहिले असले तर त्या ठिकाणी काळ किंवा स्वभाव हे ब्रह्मांड निर्मितीचं कारण नव्हे, तर परब्रह्म परमेश्वराची जी महिमा आहे आणि त्याच्याच प्रेरणेने हे जगत हे निर्माण होत असतं आणि हे संबंध ब्रह्मांड रूप तो परमात्माच होतो आणि त्यांच्याचद्वारे हे ब्रह्मचक्र हे फिरविल्या जातं. असे या ठिकाणी ह्या पुढचा आपण अध्याय आपण सुरू केला आहे, 6वा अध्याय. या 6व्या अध्यायामध्ये अशी ही सुरुवात आहे. परमेश्वराच्या बाबतीमध्ये काही एकत्र येऊन चिकित्सा करतात तेव्हा त्यांना असं हे उत्तर मिळतं. आणि जेव्हा परमेश्वराने हे संपूर्ण जगत सदैव व्यापून टाकलं आहे, जो ज्ञानस्वरूप परमेश्वर निश्चितच काळाचा देखील महाकाळ आहे, जो सर्व गुण संपन्न आणि सर्वांस जाणणारा असा आहे, ज्याच्यापासून शासित झालेल्या या जगतरूप कर्म हे विभिन्न प्रकाराने यथायोग्यपणे चालू आहे. आणि ही पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश देखील त्याच्याच शासनाखाली त्याच्याच द्वारे शासित होत असलेले अशा प्रकारचे आहे, असं आपण अखंड चिंतन केलं पाहिजे, असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तेव्हा पुढील मंत्रामध्ये असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमात्म्यानेच या त्या जडतत्वाच्या रचनारूप कर्मास निर्माण करून त्याची निरीक्षण केले आणि त्यानंतर चैतन्य तत्वाशी जडतत्वाचा संयोग घडवून आणला. म्हणजे ब्रह्मांड निर्मितीमध्ये चैतन्य तत्व आणि जडतत्व ह्या दोघांचा संयोग हा निर्माण करणं आवश्यक आहे. आणि त्या निर्मितीनंतरच ह्या ब्रह्मांडाची ही पूर्ण जडणघडण होते आणि त्या संयोगानेच होते. तेव्हा असं समजा की एक अविद्येपासून आणि दुसरे पापपुण्यारूपी कर्मास आणि 3 गुणांनी अष्टदा प्रकृतीच्या बरोबर आणि काळाच्या बरोबर तसेच आत्मतत्वासंबंधी सूक्ष्म गुणांच्या बरोबर देखील ह्या जीवाचा संबंध इथे प्रस्थापित केलेला आहे आणि त्यातूनच ही जगताची रचना होते. म्हणून जगताच्या रचनेमध्ये प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचाही या ठिकाणी संबंध येतो. पुरुष हा चैतन्यमय तत्व आहे आणि प्रकृती ही पंचमहाभूतात्मक त्रिगुणात्मक आहे. तेव्हा जड प्रकृती आणि चैतन्य प्रकृती ही ज्यावेळेस संयुक्त होतात तेव्हाच हे ब्रह्मांड निर्माण होतं, असं हे रहस्य सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या रहस्यास पुढे समजून सांगण्याकरता साधकांनी काय केलं पाहिजे अशी जी जिज्ञासा असते त्याच्यावर ते म्हणतात की जो साधक सत्व आदी गुणांनी व्याप्त असलेल्या कर्मास आरंभ करतो आणि त्या समस्त भावांना परमात्म्यास लावून ठेवतो व त्यांना समर्पण करून देतो, त्यांच्या या समर्पणास आणि त्या कर्माचा आसक्तीचा अभाव झाल्यानंतर त्या साधकाचे पूर्वसंचित समुदायाचा देखील सर्वथा संबंध रहित होतो. त्याचा त्या प्रकृतीचाच काही संबंध राहत नाही, त्यामुळे त्या संचिताचाही त्याचा संबंध राहत नाही. आणि मग अशा प्रकारे कर्माचा नाश झाल्यावर तो साधक त्या परमात्म्यास प्राप्त होऊन जातो, कारण की तो जीवात्मा वास्तविकतेने समस्त जड समुदायापासून पहिलेपासूनच भिन्न आहे, फक्त त्याला त्याची जाणीव होत नाही. पण ज्यावेळेस प्रकृती संबंध विच्छेद होतो तेव्हा तो चैतन्यमय होतो आणि त्या चैतन्याची त्याला प्रतीती प्राप्त होते. त्यानंतर पुढे कर्मयोगाचं वर्णन केल्यानंतर आता उपासनेद्वारे साधन कसं करायचं हे पुढे सांगितलं. म्हणजे या ठिकाणी कर्मयोग, उपासना असे भिन्न भिन्न इथे विभाग देऊन या शेवटच्या अध्यायामधले हे वर्णन केलेलं आहे की आता हे उपासने संदर्भात आता ते सांगतात की तो परमात्मा आदिकारण परमात्मा 3ही काळापेक्षा
तो सर्वथा भिन्न आहे आणि म्हणून त्याला कालातीत किंवा कालरहित असं म्हटलं आहे. आणि त्यानंतर कालरहित झाल्याने देखील तो प्रकृतीच्या बरोबर जीवाचा संयोग करण्यासाठी कारणाचाही कारण असतो आणि तोच ह्या सर्व निर्मितीला कारण आहे असे आपण पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये स्थित असलेल्या त्या सर्वरूप आणि जगतरूप प्रगट होणारा आणि खरोखर ज्याची स्तुती करावी, स्तुती करण्यास योग्य असणारा असा तो पुराण पुरुष जो आहे तोच परब्रह्म परमेश्वर आहे. आणि अशा त्या परमेश्वराची उपासना केली तरच तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो असे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा पुढच्या मंत्रामध्ये असं म्हटलं आहे की ज्याच्या कारणाने हा प्रपंच म्हणजे संसार निरंतर चालत असतो असा तो परमात्मा. हा संसार वृक्ष, काल आणि आकृती इत्यादीपासून तो स्वतः सर्वथा लिप्त आहे, भिन्न आहे. अशा त्या परमात्म्यास जो की धर्माची वृद्धी करणार आहे, पापाचा नाश करणार आहे आणि संपूर्ण ऐश्वर्याचा अधिपती आणि समस्त जगताचा आधारभूत असणाऱ्या त्या परमात्म्यास आपल्याच हृदयामध्ये स्थित असणारा आहे असे जाणून घ्या. आणि मग साधक जो आहे त्याला प्राप्त झाल्यानंतर तो अमृत स्वरूप परब्रह्मास तो एकरूप होऊन जातो आणि तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो असं हे वर्णन केलेलं आहे. पुढे असं म्हटलं आहे की त्या ईश्वराचं देखील परममहेश्वर, संपूर्ण देवतांचे देखील परमदेवता, पतीचे पण परमपती आणि समस्त ब्रह्मांडाचे स्वामी, तसेच स्तुती करण्यास अत्यंत योग्य अशा त्या प्रकाश स्वरूप परमात्म्यास आम्ही लोक सर्वांच्याही पेक्षा पलीकडे असणारे हे ते सर्वश्रेष्ठ आहेत अशा प्रकारे त्याला जाणून घेणं हे आवश्यक आहे. असं जाणल्यानंतरच त्याच्यावर श्रद्धा, भक्ती आणि त्याची उपलब्धी, प्राप्ती ही होऊ शकते. त्यानंतर पुढे असं म्हटलं की शरीररूप कार्य आहे आणि अंतःकरण व इंद्रियरूप करण आहे. म्हणजे कार्य आणि करण हे आपण कार्य कारणाला एक कारण जे आहे एक सूक्ष्म कसं असतं याचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलं की शरीर जे स्थूल शरीर जे बाहेर दिसतं ते कार्यरूपामध्ये आहे, तर आणि सूक्ष्म देहातील अंतःकरण आणि इंद्रिय जे आहेत ते करण रूपात म्हणजे त्याचं ते कारण स्वरूपात आहेत आणि तेही त्यांची क्रिया झाल्यामुळे शरीराची निर्मिती आहे. तेव्हा त्यांच्याहूनही मोठं आणि त्यांच्या समान हे दुसरं काही दिसत नाही. अशा ह्या परमेश्वराची ज्ञान, बल आणि क्रियारूप स्वाभाविक दिव्य शक्ती ही नाना प्रकारची आहेत असं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या स्तरावर त्या परमेश्वराचीच चैतन्य आणि क्रिया चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. जगामध्ये कोणीही या परमात्म्याचा स्वामी नसतो. तो त्याचा शासक तो स्वतःच असतो आणि त्याचा शासक दुसरा कोणीही नसतो. त्याचं चिन्ह विशेष पण कोणी नसतो आणि तो सर्वाचा परमकारण आणि समस्त कारणांचा महाकारण अधिष्ठाता असा तो अधिपती आहे. कोणीही ह्याचा जनक होऊ शकत नाही आणि ह्याचा स्वामीही होऊ शकत नाही. तेव्हा हे स्वामी जे आहेत तेच सर्वस्व आहेत, तेच परब्रह्म परमात्मा आहेत आणि त्यांचा पुन्हा वेगळा कोणी स्वामी किंवा त्यांचा पुन्हा कोणी परमात्मा किंवा त्यांचा कोणी निर्माता हा असू शकत नाही. म्हणजे त्याचं जे अनादी तत्व आहे ते या ठिकाणी 9व्या मंत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर पुढे 10व्या मंत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी त्याने असं सांगितलंय की तंतूद्वारे ज्याप्रमाणे कोळी हे आपलं जाळं विणतो, अगदी त्याच प्रकारे एकच परमात्मा हा आपल्या विविध प्रकारच्या शक्तीने आपल्या स्वरूपभूत मुख्य जी शक्ती आहे त्याच्याने उत्पन्न करून अनंत कार्याद्वारे तो स्वतःला आच्छादन करून घेतो आणि तो परमेश्वर आम्हाला आपल्या परब्रह्म रूपाचा आश्रय देत असतो. आपल्याला जे जगत दिसतं ते वस्तुतः त्या जगदीश्वराचाच आविष्कार आहे, परंतु ते विभिन्न अनंत रूपामध्ये दिसत असल्यामुळे आपण मोहित होतो आणि आपल्याला विस्मरण होतं परमात्म्याचं आणि त्याच्यामध्ये आपण ह्या जगतामध्ये आपण आसक्त होतो. पण त्याचं वास्तविक स्वरूप जर पाहिलं तर ज्याप्रमाणे कोळ्यांनी जाळं निर्माण केल्यानंतर
आपण त्या जाळ्यामध्ये कीटक अडकतात आणि मग त्या कोळी त्याचा स्वाद घेत असतो, तसं ह्या ब्रह्मांडाला या परमेश्वरानेच त्या जाळ्याप्रमाणे निर्माण केलेलं आहे. आणि मग हे सर्व जीव जे आहेत ते परमेश्वराचं विस्मरण करून त्या जाळ्यात अडकतात. अशा प्रकारची ही स्थिती आहे. पुढे ते म्हणतात की तो एकच परमात्मा सर्व प्राण्यामध्ये लपून बसलेला असून तो सर्वव्यापी आणि समस्त प्राण्यामध्ये त्यांच्या अंतर्यामी तो एकच परमात्मा आहे. तो सर्वांच्या कर्माचा अधिष्ठाता आहे. तो सर्व भूतांचे निवासस्थान आहे. त्याचा सर्वांचा साक्षी रूप तो आहे. तो चैतन्य स्वरूप आहे आणि विशुद्ध आणि गुणातीत असा तो आहे. असं वर्णन ह्या 11व्या मंत्रामध्ये त्या परमात्म्याचं केलेलं आहे की अशा प्रकारे तो परमात्मा आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. जो एकटाच अनेक असलेल्या अक्रिय जीवाचे शासक असतो आणि एकच प्रकृती रूप बीजास अनेक रूपात परिणित करून घेत असतो, त्याच्या हृदयस्थित परमेश्वराच जो धीर पुरुष निरंतरपणे पाहत असतो त्यांना शाश्वत परमानंद प्राप्त होत असतो. अन्य दुसऱ्याला असा शाश्वत आनंद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तो एकमेव अद्वितीय जो परमात्मा आहे त्याला आपल्याला तत्वतः त्याचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि तो सर्वत्र सर्वव्याप्त आहे, अंतर्बाह्य आहे, हृदयात आहे, हृदयात पूर्ण ब्रह्मांडात आहे आणि तो त्याच्याही व्यतिरिक्त तो स्वतंत्र असा आहे. हे आपल्याला जाणून घेतल्यावरच आपल्याला त्याच्याबद्दलची भक्ती निर्माण होऊ शकते. असं हे रहस्य या मंत्राच्या निमित्ताने सांगितलं आहे. तेव्हा असा जो एक नित्य चैतन्यमय परमात्मा अनेक असे नित्य चैतन्य आत्म्याचे फलभोगांचे विधान करत असतो, त्या ज्ञानयोग आणि कर्मयोगापासून प्राप्त होण्यास तो योग्य आहे. आणि सर्वांचे कारणरूप परमदेव परमात्म्यास जाणून घेतल्यावर मनुष्य समस्त बंधनापासून मुक्त होत असतो. या ठिकाणी ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्याचा आपल्याला थोडासा रहस्यमय अर्थ समजला पाहिजे. ज्ञानयोग म्हणजेच आत्मस्वरूपाशी अभिन्नता प्राप्त करणे, आत्मतत्वाशी एकरूपता हा ज्ञानयोग आहे. कारण आत्मतत्व हेच सच्चिदानंद तत्व असून ते ज्ञानस्वरूप आहे आणि त्याच्याशी आपण एकरूप झाल्यानंतर हा ज्ञानयोग सिद्ध होतो. आणि तो ज्ञानयोग सिद्ध झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर ज्यावेळेस मनुष्य स्वधर्माचरण करतो तेव्हा कर्मयोग सिद्ध होतो. म्हणून ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्या दोघांनाच्याही आधारभूत तत्व काय असेल तो परब्रह्म परमेश्वर आहे. आणि त्याला आपण पूर्णपणे हे ज्ञान आणि भक्ती आणि कर्म ह्या सगळ्या तिन्ही पद्धतीने त्याला आपण परिपूर्णपणे जाणून घेतल्यानंतर जेव्हा आपलं लक्षात येतं की सूक्ष्मात अतिसूक्ष्म निर्गुण निराकार तत्व ही तोच आहे, सगुण निराकारामध्ये संबंध ब्रह्मांड व्याप्तात तो आहे. आणि तो प्रत्यक्ष आविष्कारामध्ये ज्यावेळेस अवतार धारण करतो तेव्हा तो सगुण साकारही आहे. असा या तिन्ही पद्धतीमध्ये तो आहे. हे आपल्याला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाच्या माध्यमातून हे आपल्याला कळतं. असा तो परमात्मा आहे. त्यामुळे त्या परमात्म्याचं पुढे वर्णन करताना ते असं म्हणतात की त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश नसतो, त्या ठिकाणी चंद्र तारकाचा समुदाय नसतो. कारण सूर्याला प्रकाश देणारा तो परमात्मा आहे म्हणून त्याच्याकडे सूर्य नाही, तर त्याच्यामुळे सूर्य आहे. तारका आणि चंद्र सुद्धा जे चमकतात तर तो चमकण्याचा प्रकाश हा मूळ तो परमात्म्याचा आहे. म्हणून चंद्र असो किंवा तारकांचा समुदाय असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्यांचा ह्या प्रभाव हा परमात्म्यावर होत नाही. विजा देखील स्वतः प्रकाशित ज्या होत असतात त्या सुद्धा परब्रह्म परमेश्वराच्याच ह्या शक्तीमुळे होत असतात. आणि तिथे त्या ठिकाणी लौकिक अग्नी मग कसा काय प्रकाशित करू शकेल, तर त्या ठिकाणी लौकिक अग्नीचं सुद्धा काम नाहीये. कुठल्याही प्राकृतिक आविष्काराचा हा त्या ठिकाणी संबंध येत नाही. कारण त्याच्याच प्रकाशाने इतर सर्व सूर्य, चंद्र, तारका, अग्नी हे सगळे जे आहेत हे त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होत असल्यामुळे हे सर्व जे आहेत हे सूर्याला हे परमेश्वराला प्रकाशित करू शकत नाही, हे इथे ठासून सांगितलं आहे. आणि म्हणून प्रकाशानेच हे संपूर्ण जगत जे आहे हे प्रकाशित होत असतं आणि म्हणून ते आपल्याला दिसतं असं या ठिकाणी
मूळ त्याचा मतितार्थ सांगितलेला आहे. पुढे ब्रह्मांडामध्ये तो एकच प्रकाश स्वरूप परमात्मा हा परिपूर्ण आहे, तोच जलामध्ये आहे, तोच अग्नीमध्ये आहे. त्यास जाणून घेऊन मनुष्य मृत्यूरूप समुद्रापासून सर्वथा पार जाऊ शकतो. दिव्य परमधामाच्या प्राप्तीसाठी अन्य मात्र दुसरा कोणताही मार्ग नाही, असं या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. तेव्हा अशा त्या परमात्म्याला आपण जाणून घेतलं पाहिजे, ज्यांना जाणल्यावर जन्म आणि मृत्यू ह्याच्यापासून संपूर्णपणे सुटका होते. आणि असा हा सुटका होण्याचा जो विषय आहे तो परमेश्वराच्या संबंधात कसा आहे ह्या जिज्ञासेवर आणि त्या संदर्भातल्या स्वरूपावर वर्णन करताना पुढच्या मंत्रात असं म्हटलंय की तो ज्ञानस्वरूप परमात्मा सर्वश्रेष्ठा सर्वज्ञ स्वतःच आपल्या प्रगट होण्याच्या हेतूने आणि काळाचाही महाकाळ संपूर्ण दिव्य गुणाने संपन्न आणि सर्वांना तो जाणणारा असा तो परमात्मा आहे, जो प्रकृती आणि जीवात्म्याचा स्वामी असून समस्त गुणांचा शासक आहे आणि जन्ममृत्यूच्या संसारात बांधणाऱ्या स्थित करणाऱ्या व त्यापासून मुक्त करणारा आहे, तोच परमेश्वर आहे. अशा प्रकारे त्या परमात्म्याचं वर्णन करताना तो शासक कसा आहे सांगताना तो जन्ममृत्यू रूपी संसारामधला सुद्धा संसारामध्ये बांधणारा हा परमात्माच आहे, त्याच्यापासून मुक्त करणारा हे परमात्माच आहे. असं परमात्म्याचं सर्वत्र सर्वव्याप्त त्याचं तत्व कसं आहे याचं वर्णन ह्या 16व्या मंत्रात केलेलं आहे. त्यानंतर पुढे 17व्या मंत्रात ते असं म्हणतात की तेच तन्मय अमृत स्वरूप ईश्वरामध्ये म्हणजे इतर लोकपालात देखील आणि आत्मरूपात देखील तोच परमात्मा स्थित असणारा आहे, तोच सर्वज्ञ आहे, तो सर्वत्र परिपूर्ण आणि या ब्रह्मांडाचा रक्षण करणारा तो रक्षक पण आहे, जो या संपूर्ण जगताचा सदैवच शासन करत असतो. कारण या जगतावर शासन करण्यासाठी अन्य दुसरा कोणीही असू शकत नाही असं वर्णन केलेलं आहे. आणि ह्या सर्व विवेचनानुसार परमेश्वरास जाणणे, त्याला प्राप्त करण्यासाठी साधना करणे आणि त्या परमात्म्याचा आश्रय घेऊन त्याच्या शरणामध्ये जाण्यासंबंधी आता पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं आहे की जो परमात्मा हा अखंड विद्यमान असतो, अविनाशी असतो, तो निश्चितच तो त्या ब्रह्मदेवाच्याही आधी म्हणजे प्रथम तो ब्रह्मदेवाला उत्पन्न होतानाही पाहतो, जो निश्चितच त्या ब्रह्मदेवास समस्त वेदांचे ज्ञान प्रदान करत असतो. त्या परमात्मज्ञान विषयक बुद्धीस तो प्रगट करणारा आणि प्रसिद्ध अशा त्या देव परमेश्वरास मी मोक्षाची इच्छा असणारा साधक शरण रूपामध्ये त्यांचं हे श्रेष्ठत्व ग्रहण करतो. म्हणजे इथे परमात्म्याबद्दल ही अतिशय ह्या ठिकाणी त्यांनी आत्मीयता दाखवलेली आहे की तो सर्वश्रेष्ठ आहे, सांगण्याकरता तो ब्रह्मदेवाच्या आधी आहे हे सांगितलेलं आहे. आणि तोच ह्या ब्रह्मदेवालाही वेदाचं ज्ञान देतो आणि तोच आपल्याही बुद्धीमध्ये तो विवेक प्रस्थापित करत असतो, तो आपल्याला ह्या मोक्षाची दिशा दाखवणारा असतो. म्हणून आपण सर्वांनी मोक्षाची इच्छा करावी आणि परमात्म्याच्या आश्रयाला जाऊन त्याला शरण जावं आणि त्याची स्तुती करावी असे ह्या ठिकाणी ह्या मंत्रात सांगितलं आहे. तेव्हा कलेसहित क्रियारहित, कलेरहित म्हणजे क्रिया सुद्धा ज्याच्यामध्ये नाही, अक्रिय तत्व आहे आणि तो सर्व ब्रह्मांडाला निर्माण करण्याची कला युक्त असणारा जरी असला तरी अक्रिय आहे आणि तो सर्वथा शांत आहे, तो निर्दोष आहे, निर्मल आहे, अमृतरूपी परमसेतुरूप आहे आणि जळलेल्या इंधनाने युक्त अग्निप्रमाणे तो निर्मल ज्योतिस्वरूप आहे. अशा त्या परमात्म्याचे अखंड चिंतन करा. आणि पूर्वी जी काही गोष्ट सांगण्यात आली आहे ती या संसार बंधनापासून सुटण्यासाठी त्या परमात्म्यास जाणून घेण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. तेव्हा अशा या उपायासच आपण दृढ निश्चयाने स्वीकार करावा.
आणि असं म्हणून पुढे 20व्या मंत्रात ते म्हणतात की जेव्हा मनुष्यगण आकाशाच्या चमड्याप्रमाणे गुंडाळू शकतो का, तर तेव्हा तसेच त्या परमदेव परमात्म्याच्या स्वरूपात जाणल्यावर दुःख समुदायाचा अंत होतो. दुःख समुदाय हा राहू शकतो का? म्हणजे कल्पना केली की आकाशाला चमड्याची उपमा देऊन त्या चमड्याने आपण गुंडाळू शकतो का? शक्य नाही. तर त्या आकाशरूपी त्या दुःखाला चा समुदाय आहे, तो समुदाय सुद्धा आपल्यापाशी हा टिकून राहणार नाही. जेव्हा आपण परमेश्वराच्या स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आपण करतो, त्यावेळेस त्या ज्ञानाने सुखदुःख हे आणि द्वंद्व आणि द्वैत आणि बंधन हे असं कोणत्याही प्रकारचं हे राहू शकत नाही, असे ह्या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा अशा प्रकारचा तो प्रसिद्ध असणारा जो श्वेताश्वतर नामक ऋषी, ज्यांच्या तपाच्या प्रभावाने आणि परमेश्वराच्या कृपेने आपण ब्रह्मतत्वास जाणू शकलो, आणि तसंच त्या ऋषी समुदायाने सेवा केलेल्या त्या परमपवित्र ब्रह्मतत्वाच्या आश्रमाचे जे अभिमानाच्याही त्या ठिकाणी अभाव झालेला आहे, अशा त्या सर्व अधिकाऱ्यांस उत्तम रूपाने त्या श्वेताश्वतर ऋषींनी संपूर्णपणे हे तिथे त्याला उपदेश केला आहे, असे या 21व्या मंत्रात म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढे हे असं सांगतात की हे परमरहस्यमय ज्ञान पूर्वकल्पामध्ये वेदाच्या अंतिम भाग उपनिषदामध्ये यथायोग्यपणे वर्णन झालेलं आहे, ज्याचं अंतःकरण हे सर्वथा शांत झालेलं आहे. अशा त्या मनुष्यास हा जो आहे उपदेश प्राप्त झाल्यानंतरचा परिणाम आहे. आणि ज्याला हा सर्व जो उपदेश आहे तो कोणाला करावा हेही त्यांनी दिशा दिली आहे, की जो आपला पुत्र असेल किंवा आपला शिष्य असेल तर त्यांनाच हा उपदेश केला पाहिजे. ज्यांची ह्याच्यावर श्रद्धा नाही त्यांना असा उपदेश करू नये. म्हणून ह्या ठिकाणी जे उपनिषदाचं जे ज्ञान जे तुम्हा सर्वांना प्राप्त होत आहे ते तुम्ही श्रद्धावान आहेत म्हणूनच तुम्हाला प्राप्त होत आहे, आणि म्हणूनच हा उपदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय, हेही या निमित्ताने हे लक्षात घ्या. तेव्हा ज्या परमदेव परमेश्वरामध्ये नेहमी परमभक्ती असावी, आणि ज्या प्रकाराने तो परमेश्वर आहे त्याच प्रकाराने तो परमात्मा आपल्या गुरुमध्ये देखील आहे, अशा प्रकारची श्रद्धा धारणा ही आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावी. आणि त्या महात्मा पुरुषाच्या हृदयामध्ये देखील तो असतो असे दाखविल्यावर त्याचा रहस्यमय अर्थ जो आहे प्रकाशित होतो, आणि त्याच महात्म्याचे जे महात्म्यास आपण आपल्या हृदयामध्ये प्रकाशित करून घेऊ शकतो, असं ह्या ठिकाणी शेवटी वर्णन केलेलं आहे. आणि ह्या सर्व वर्णनामध्ये त्याने ह्या परब्रह्म परमेश्वराचं स्वरूपयुक्त जे रहस्य आहे ते वारंवार विविध पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. अनेक पद्धतीने स्पष्ट केलं आहे. आणि त्यानंतर जीवात्मा सुद्धा कसा आहे हेही स्पष्ट केलेलं आहे. आणि या सर्व स्पष्ट करत असताना त्याच्यामध्ये एकमेव उद्देश असा आहे की हे जे काही प्रपंचामध्ये असलेले सर्व जे व्यक्ती आहेत, ज्यांची श्रद्धा असली, ज्यांची निष्ठा असली, आणि ज्यांनी निश्चय केला की मला हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि ह्या ज्ञानाच्या आधारावर माझं आचरण असं झालं पाहिजे की त्या आचरणातूनच भक्ती निर्माण झाली पाहिजे, त्या आचरणातूनच त्या स्नेहातूनच परमेश्वराशी अनुसंधान झालं पाहिजे, आणि त्या अनुसंधानामध्ये तो परमेश्वर अखंडपणे आपल्याला हा प्राप्त झाला पाहिजे, की जेणेकरून आपण या सुख आणि दुःखाच्या द्वंद्वातून बाहेर पडू, या सर्व द्वैतातून बाहेर पडू, आणि आपण त्या परब्रह्म परमेश्वराशी अभिन्न होऊन शाश्वत आनंदमय आपण राहू, असं हे जीवन आपल्याला प्रदान करण्याच्या उद्देशानेच हे श्वेताश्वतर उपनिषद हे इतकं वर्णन केलेलं आहे. आणि श्वेताश्वतर ऋषींनी हे आपल्या शिष्यगणांना त्यांच्या सर्व जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठी हे प्रदान केलेलं आहे. आणि ते जसंच्या तसं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराजांनी माझ्या माध्यमातून करायचं ठरवलं असल्यामुळे ते तुम्हाला हे प्राप्त झालेलं आहे. हे ज्ञान अतिशय दुर्मिळ आहे, ते पुन्हा पुन्हा श्रवण करणं आवश्यक आहे. म्हणून ते पुन्हा पुन्हा तुम्ही श्रवण करा, आणि
त्याच्यावर चिंतन करा आणि तुम्हाला ह्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची जिज्ञासा निर्माण झाली तर ती जिज्ञासा सुद्धा तुम्ही अवश्य हे माझ्याबरोबर संवाद करत राहा आणि ते ज्ञान प्राप्त करत राहा. अशा प्रकारे हे उपनिषद इथे हे संपलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या उपनिषदाच्या नंतर आता पुढच्या रविवारपासून आपण छांदोग्य उपनिषद, हे फार विशाल असं उपनिषद आहे, सामवेदाच्या आधारावर आहे. आणि ते इतकं विशाल असल्यामुळे महाराजांनी मला आज्ञा अशी केली आहे की आता त्याचा प्रत्येक संस्कृत श्लोक, अन्वय आणि अर्थ असं वाचण्याच्या ऐवजी सरळ आशयात्मक त्याचं विवेचन कर, अशा प्रकारचा आशय असल्यामुळे आपण पुढच्या रविवारी आपण छांदोग्य उपनिषदाचा हे परिचय आणि प्रस्तावना असा आपण उपक्रमार्थ विवेचन ऐकूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.